प्रत्येकाला करायची ट्रेडिंग. पण ते ट्रेडिंग करण्यापूर्वी आपल्याला काय त्यातल्या गोष्टी समजल्या पाहिजे, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून जेव्हा-केव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय, भले ती इंट्राडे असेल, भलेही ती स्विंग असेल, तर ती ट्रेडिंग जी आहे ती झटपट श्रीमंत होण्यासाठी नाहीये, तर लाँग टर्म स्किल शिकण्यासाठी हे पहिला मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवा. मला पैशांची अडचण आहे, ते पैशांची अडचण मला ती सॉल्व्ह करायची आहे आणि त्याकरता मी हे करतोय, तर ते नक्कीच न करण्यासारखं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण समजून घेऊया. एक तरुण आहे, त्या तरुणाला महिन्याचा पगार होतो आणि महिन्याच्या शेवटी जे आहे ना, अकाउंटमध्ये काही शिल्लक उरत नाही आणि त्यामुळे तो काय करतो, एक दिवस तो YouTube उघडतो. ऑप्शन्समध्ये 5,000 चे 50,000 झाले. इंट्राडेमध्ये जॅकपॉट झाला. आजच ट्रेड घेतला आणि त्याचे पैसे वाढलेत. हे बघून तो विचार करतो, की बाबा माझी जी समस्या आहे, जे माझ्या अकाउंटला पैसे शिल्लक राहत नाहीये, ते पैसे शिल्लक न राहण्याचं कारण तर मला माहीतच आहे. पण ती जर मला कसर भरून काढायची असेल, तर मग ट्रेडिंग हे एक माझ्यासाठी पॅसिव्ह इन्कमची स्टाईल जी आहे ती होऊ शकते आणि त्या नादात तो विचार करतो, आपणही करू शकतो. मग काय? तो डीमॅट उघडतो, पहिला ट्रेड घेतो आणि नशिबाने प्रॉफिट होतो. मग तिथेच सगळ्यात मोठी चूक होते आणि चूक काय? तर कॉन्फिडन्स नाही, फक्त एक लक गेमच्या हिशोबाने त्याला तो प्रॉफिट होतो आणि तिथे ओव्हर कॉन्फिडन्स, अहंकार याचा जन्म होतो. मग दुसऱ्या दिवशी तो कॅपिटल वाढवतो, स्टॉप लॉस काढतो आणि Telegramचे कॉल्सला तो फॉलो करतो. मग काय एकच ट्रेड, एकच न्यूज आणि पूर्ण आठवड्याचा, कधी महिन्याचा जो पैसा जो आहे तो उडून जातो. म्हणजे जे महिन्याच्या पगारातनं त्याची रक्कम शिल्लक राहत नसते, ती पूर्ण रक्कम निगेटिव्हमध्ये जाते. म्हणजेच तो आता एक आर्थिक निराशेत किंवा आर्थिक प्रश्नांच्या गर्तेत जे अडकण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढताना दिसतात आणि त्यामुळेच इथे 91% लोकं जे आहेत ते म्हणतात ट्रेडिंग हा स्कॅम आहे आणि मार्केट जो आहे तो आपल्याला फसवतोय. पण खरं सांगायचं झालं तर मार्केट कधीच चुकीचं नाही. पद्धत आपली चुकीची असते आणि आपली चुकीच्या पद्धतीमुळे आपण वारंवार जर लॉस करत असू, तर आपण इंट्रोस्पेक्शन स्वतःचं निरीक्षण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडिंग म्हणजे लॉटरी नाहीये. ती एक स्किल आहे, एक कला आहे. जसं ड्रायव्हिंग शिकताना क्लच आणि ब्रेकचा योग्य वापर करणं आपल्याला माहिती हवं असतं, तसंच ट्रेडिंगमध्ये सुद्धा कॅपिटल, स्ट्रॅटेजी आणि त्यातली त्यात माइंडसेट समजून घेणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं वाइब आहे. तर महत्त्वाचा मुद्दा ह्या गोष्टी ज्या आहेत, या व्हिडिओमध्ये आपण हाच मुद्दा जो आहे तो समजून घेणार आहोत, की बिगिनरसाठी कंप्लीट ट्रेडिंग रोड मॅप जो आहे तो काय असला पाहिजे. झिरो पासून स्टार्ट जर आपण करत असाल, तर कॅपिटल वाचवत, स्ट्रेस न घेता योग्य पद्धतीने ट्रेडिंग कशी शिकायची, कशी करायची आहे, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला या स्पीडला व्हिडिओ बघायचा नसेल, तर 1.5x स्पीडने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही जर बघितलात ना, तर तुम्हाला किमान त्या 90% लोकांच्या चुका काय असतात आणि त्या चुका आपण कशा पद्धतीने टाळून त्या 90% लोकांमध्ये आपण नसणार आहोत, याबद्दल एक कल्पना जी तुम्हाला येऊन जाईल. मग ट्रेडिंग शिकण्याची योग्य पद्धत बिगिनरसाठी एक कंप्लीट ट्रेडिंग रोड मॅप जो आहे मराठीमध्ये आपण इथं समजून घेणार आहोत. ट्रेडिंग म्हणजे लॉटरी नाहीये, हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही एक स्किल आहे. पण 91% लोकं, 90% लोकं जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने सुरुवात करतात. आता व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल, स्ट्रॅटेजी, माइंडसेट आणि प्रॅक्टिकल रोडमॅप काय असला पाहिजे त्याबद्दल आपण चर्चा करूया. तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप एक आहे ती म्हणजे कॅपिटल प्लॅनिंग. चुका, उधार पैसे, फुल कॅपिटल एकाच ट्रेडमध्ये गुंतवणे, ऑप्शन बायिंग पासून सुरुवात करणे, ह्या चुकीच्या मेथड्स आहेत. ह्या चुकीच्या रोड्स आहेत, की जे आपल्याला बँकरप्ट करून टाकतात. आपल्या अकाउंटला पूर्णपणे साफ करून टाकतात. तर योग्य पद्धत काय? इनिशियली सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करताय, अगदी 5,000 च्या कॅपिटलपासनं 30,000 च्या कॅपिटलपासनं लर्निंग कॅपिटल म्हणून वापरतोय, याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 1 ते 2% चा रिस्क घेणं, हे एक महत्त्वाचा पॅरामीटर तिथं असतो. सुरुवातीच जर तुम्हाला करायची आहे, तर कॅश आणि पासून सुरुवात करणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथे ठरतो आणि ह्या गोष्टी करताना आपण त्या माइंडसेटच्या पाठीमागे जे आहे ना, ते आपण काम करत नाही. तर ह्या माइंडसेटमध्ये काय, की प्रत्येक ट्रेडमध्ये माझं 1 ते 2% च रिस्क असणार आहे आणि त्यातली त्यात मी जी सुरुवात करणार आहे, ती कॅश आणि एक्सचेंज ट्रेडेड फंडपासूनच सुरुवात करणार आहे. म्हणजेच काय,
कॅपिटल वाचवला तरच ट्रेड तुमचा वाचू शकतो. एल्स मार्केटमधनं बाहेर जायला सेकंद ही खूप झाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मार्केटचं बेसिकचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण बिगिनरने आधी काय शिकायचं, त्यामध्ये कॅन्डलस्टिक्सचं बेसिक्स महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबरच मार्केटचा ट्रेंड कुठला चाललाय? तो अप चाललाय, डाउन चाललाय, की तो साइडवेज चाललाय? याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच मार्केटमध्ये कुठे सपोर्ट आणि रेझिस्टन्सेस आहेत. त्याबरोबरच व्हॉल्यूम ही एक असं इंडिकेटर आहे, असं अस्त्र आहे, असं एक स्ट्रेंग्थ आहे ट्रेडरच्या दिशेने, की जिथे खरंच स्मार्ट मनीने तिथे एंट्री केली आहे का? का ती एक फक्त फेक किंवा ट्रॅप मूव्ह आहे, त्याबद्दल आपल्याला माहिती जी ती येते. म्हणून इंडिकेटरचा ओव्हरलोड टाळणं गरजेचं आहे. प्युअर प्राइस ॲक्शनमध्ये जसं की सपोर्ट आणि रेझिस्टन्स, ट्रेंडचं एनालिसिस काय म्हणतं, ह्याबद्दल आपण आयडिया येणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाची स्टेप म्हणजे स्ट्रॅटेजी सिलेक्शन. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? बिगिनरसाठी एकदम बेस्ट. जसं की प्राइस ॲक्शन, सपोर्ट आणि रेझिस्टन्स, सिंपल इंट्राडे आणि स्विंग सेटअप्स असणं गरजेचं आहे. ह्यामध्ये आपण काय अव्हॉइड करायचंय किंवा काय टाळायचंय? तर त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांकडचे जे काही कॉल्स असतील, त्यांचे जे व्ह्यूज असतील, जे काही बायस असतील, ते आपण टाळणं गरजेचं आहे. रोज-रोज आपली स्ट्रॅटेजी बदल करणं. म्हणजे काय, एखाद्या दिवशी कुठलातरी इंडिकेटर चालला, दुसऱ्या 5 दिवस तो चालणार नाही. म्हणजे मी काही चेंजेस करायचे का? नक्कीच नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हा आहे, की बाबा मला जे काम करायचंय ते एकाच ट्रेड सेटअपवरती करायचं आणि मी आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळेसच व्यवस्थितरित्या काम करू शकेल, ह्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा, जे 91% लोकं जे लॉसेसमध्ये जातात, त्याचं कारण म्हणजे जवळ-जवळ ते सगळं काही प्रत्येक ट्रेडमध्ये ते सक्सेसफुल आहेत आणि प्रत्येक दिवशी मी जितकं जास्त ट्रेड करेल, त्यामधनं मी यशस्वी होईल, याचं एक लक्ष ठेवणं. त्यामुळं ते एक चुकी जी आहे ते करत बसतात. म्हणून एकच स्ट्रॅटेजी जी आहे ती 100 ट्रेडवरती जर केली, तर त्यामधनं तुमचे उत्थान होण्याचे, तुमचे प्रगतीचे लक्षणे जे आहे ते सगळ्यात जास्त असतात. कारण त्या अनुभवामध्ये तुम्हाला काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, मार्केटच्या कुठल्या कंडिशन्समध्ये हे इंडिकेटर किंवा हे प्राइस एक्शन चालतं, या कॅन्डलस्टिक चालतात, त्याबद्दलची आयडिया जी तुम्हाला येताना तिथं दिसते. याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? कुठल्याही ट्रेडमध्ये तुम्हाला जायचंय, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस म्हणजेच तुम्ही कुठून बाहेर पडणार आहात. भलेही तुमच्या एक लॉसच्या केसमध्ये किंवा प्रॉफिटच्या केसमध्ये ह्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच एका दिवसामध्ये तुम्ही मॅक्सिमम लॉस किती घेऊ शकता, याबद्दलची अगोदर लक्ष्मण रेषा ड्रॉ करणं, तयार ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्यामध्ये लोकं जे आहेत इम्पेशन्स होतात, ओव्हर ट्रेडिंग करतात आणि त्यांचा जो लॉस जो आहे, तो पूर्ण कॅपिटल जोपर्यंत शून्य होत नाही, तोपर्यंत घालवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते जे आहे ते एक्झिट करतात. म्हणून प्रॉफिट कंट्रोल करता नाही येत, पण लॉस नक्कीच आपल्याला ॲज अ बिगिनर म्हणून करता येतं. ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा जो आहे, जो कोणी व्यक्ती एक बिगिनर म्हणून ह्या स्टॉक मार्केटमध्ये येतोय, त्याकडे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती काय? ती म्हणजे ट्रेडिंग माइंडसेट. बिगिनरची सगळ्यात महत्त्वाची अडचण काय माहिती आहे? रिव्हेंज ट्रेडिंग, फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो, ओव्हर कॉन्फिडन्स आणि यावरती सोल्युशन म्हणजे काय? लॉस म्हणजे काय? फीज ऑफ लर्निंग आहे. तुम्ही ते एक फी जी आहे ती देताय. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी कुठेतरी जाताय कुठल्यातरी कॉलेजला, त्याकरता तुम्ही त्यांची फीज भरताय. सेम वे या स्टॉक मार्केटमधनं जर तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम कमवायचा आहे, तर त्याकरता तुम्हाला याची जी फी जी आहे ती द्यावं लागणार आहे आणि त्याकरता तुम्हाला प्रोसेस हे महत्त्वाचं असणार आहे प्रॉफिटपेक्षा. म्हणून पेशन्स यामध्ये तुमचं एज असणार आहे. जितकं तुमचं सेटअप क्लीन असेल, जेवढा वेळ तुम्ही तिथं थांबू शकाल, त्यामध्ये तुमचं एज जे आहे ते क्रिएट होण्याची शक्यता राहणार आहे. म्हणून बेस्ट ट्रेडर जे आहेत ते शांत असतात. ते मुळीच एक्साइटेड